नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 75. मागील भागात आम्हाला तर कुणालाच वाटलं नव्हतं हा पण प्रेमात पडेल. राज पण कौतुकाने दोघांना पाहून केशरचं कौतुक करत. आता पुढे दोघांचं प्रेम पाहून सगळे लाडात हुंकार भरून दोघांना पाहत ओरडू लागले. तशी केशर आणखीनच लाजून त्याला बिलगली. प्लीज प्लीज स्टॉप, केक घेऊन या लवकर. आपल्या विजेत्या जोड्यांचं तोंड गोड करू, नाहीतर दोन्ही कपल आपापल्या पद्धतीने तोंड गोड करून घेतील, मनाली समर आणि राजला पाहून स्टॉपला केक आणायला सांगत. मनालीने आवाज दिला तसे सगळे ओरडून दोघांना चिडवत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत होते. स्टॉपने केक आणून दिला तसा चौघांनी एकमेकांना प्रेमाने पाहून केक भरवला. सगळे समोर होते म्हणून हाताने केक भरवावा लागला, नाहीतर इतक्या साध्या पद्धतीने केक भरवण्याचा तर सवालच नव्हता. दोघांनाही या केकपेक्षा त्यांच्या ओठांचा रेड अँड स्वीट केक चाकण्यात जास्त इंटरेस्ट होता. पण सध्या आवर घातला मनाला. लिसन गाईज, आफ्टर दिस ब्युटिफुल लव्ह गेम इट्स टाइम टू सम म्युझिक अँड डान्स. आपले विनर लवली कपल्स इथे करणार आहेत रोमॅन्टिक डान्स. सगळ्यांनी केक खाऊन तोंड गोड केलं तसा मनालीने टाळ्या वाजून अनाउन्समेंट केली. तसे सगळे पुन्हा कल्ला करत. पण 1 मिनिट गाईज, छोटासा ट्विस्ट. पुन्हा मनाली आवाज देऊन सगळ्यांना थांबवत. आता काय, नो मोर ट्विस्ट. हा म्हणे रोमांस डान्स करायचा म्हणून आतुर असलेला राज तिच्या पुन्हा मिनिट म्हटल्याने वैतागून पाहत. पुन्हा काहीतरी गेम खेळायला लावायची काही भरोसा नाही या काळ्या कोटाचा. डोंट वरी वीरू, हा ट्विस्ट सगळ्यांनाच आवडणार आहे, सो चिल. तर ट्विस्ट असा आहे की आपल्या आजचे विनिंग कपल डान्स तर करणारच, पण आजची थीम थोडी वेगळी आहे. आजचा डान्स होणार आहे 19च्या लेजेंड्स सॉन्गवर, ज्या गाण्यांनी कॉलेज कुमार आणि कुमारिकांना वेड लावलं, प्रेमात पाडलं, जी आजही ऐकली की प्रेमाची धडकन धक धक होते. अशीच गाणी आज इथे वाजणार नाही तर कोणीतरी आपल्यासाठी गाणार आहे. मनाली उत्सुकता वाढवत सगळ्यांना पाहून बोलत होती. गाणार आहे कोण? ऑर्केस्ट्रा वगैरे मागवला की काय तू? म्हणे लो बजेट पार्टी आहे ही, ऑर्केस्ट्रा वाजवायला लग्न नाहीये आमचं. काय रे सम्या? राज आट्या पाडून मनालीला बडबडत. एक कंजूस मक्कीचूस, बजेट वाढव ना आता तरी तुझं. कॉलेज पासून एकच घंटा वाजवतोय. बजेट लो आहे, बजेट लो आहे. बजेट नाही, तुझी मेमरी लो होत चालली आहे. ऑर्केस्ट्रा कशाला मागवायला पाहिजे? विसरला का आपल्याला? मनाली पाहत. काय आम्ही? साजरी आणि अनय एकसाथ वरडत. हो तुम्हीच. त्यात एवढं वरडायला काय झालंय? गाणंच गायचं आहे, रॉकेट नाही उडवायचं. साजरी तर माईसारखी सुंदर गातेच आणि आपला अनय तर कॉलेज कुमार. काय फिदा व्हायच्या मुली याचं गाणं आणि गिटार ऐकून. लाईन लागायची लाईन. काय राज, सम्या आठवतं ना? मनाली दोघांना हसून पाहत. अगं त्याला किती वर्ष होऊन गेली आता. कॉलेजमध्ये होतं ते, जुन्या झाल्या त्या गोष्टी. अनय ओशाळून मोक्षदाला पाहून. हो ना, मी पण किती दिवस झाले गाणं वगैरे काही म्हटलंच नाहीये. कसं जमणार? साजरी पण नकार देत. ए मॅड हाय का रे अन्या तू? एवढा चांगला चान्स आलाय तिला इम्प्रेस करण्यासाठी आणि तू शायनिंग नको करू. मनाली अनयला ओढून त्याच्या कानात बडबडत. साजरी गा ना, ही काय कॉम्पिटिशन नाहीये, आपणच आहोत सगळे. प्लीज प्लीज. शेजारी उभी असणारी कस्तुरी पण आग्रह करत. दोघांनी एकमेकांना पाहून सगळ्यांना पाहिलं. सगळेच फोर्स करायला लागले तसे दोघे तयार झाले. फाउंटनच्या बाजूला मस्त 2 लॉन्स चेअर ठेवून दोघांची बसायची अरेंजमेंट केली स्टॉपने. अनयची गिटार आणून दिली.
ओके गाइज, बी रेडी फॉर रोमॅन्टिक सॉन्ग विथ रोमॅन्टिक डान्स. आपल्या विनर कपलचा डान्स झाल्यानंतर त्यांच्या गाडीला लागणार आहे ब्रेक, कारण नंतर येणार आहे डिस्को स्टेशन फॉर बॅचलर्स. मनालीने सगळ्यांसाठी डान्सची अनाउन्समेंट केली. तसं सगळीकडे एकच कल्ला सुरू झाला. दिस फॉर यू. अनेने गिटारच्या तारा छेडल्या आणि एक नजर मोक्षदाकडे पाहून गाण्याला सुरुवात करत दोन्ही कपलला पाहिलं. कपल आणि सिंगर सज्ज झाले तसे सगळे प्रेक्षक देखील आरामात चेअरवर बसत गाण्याचा आणि चौघांचा डान्स पाहण्याचा आनंद घ्यायला सज्ज झाले. नजरेचा कटाक्ष अनयनी तिच्यावर टाकत पुन्हा तारा छेडल्या तशी झंकार वाजली त्याच्या चांदनीच्या मनात. डोळ्यात आतुरता घेऊन ती पण त्याला पाहत गाण्याची वाट पाहत होती. राजा को रानी से प्यार हो गया, पहिली नजर में पहिला प्यार हो गया. गाण्याची सुरुवात झाली तसं गाणं ऐकून टाळ्यांचा आणि सत्याचा शिट्टीचा आवाज घुमला. तिन्ही जोड्यांसाठी एकदम परफेक्ट गाणं निवडलं होतं त्याने. आपले रोमॅन्टिक कपल एकमेकांच्या हातात हात आणि डोळ्यात डोळे गुंतून गाण्यावर थिरकायला लागले तसे दोन्ही सिंगर एकमेकांना पाहत गाण्यात रंगायला लागले. दुसरं कडवं साजरेने गायला सुरुवात केली तशी केशर त्याच्या डोळ्यात पाहत होती. आजचं गाणं जणू दोन्ही जोड्यांच्या मनातली गोष्ट सांगत होती. सोबतच ते त्यांच्या चांदणीसाठी आहे हे तर तिथे बसलेल्या सगळ्यांनीच ओळखलं होतं. राजने ऐसा जादू चलाया ना, करते करते एकरार हो गया. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहिला प्यार हो गया. कानावर पडणारं सुंदर गाणं, नशा वाढवणारी रात्र आणि गुलाबी थंडी आणि सोबतीला तो आणि ती सगळंच एकदम जुळून आलं होतं. सगळा नजारा पाहून समोर बसलेला प्रत्येक जण आपापल्या भावी जोडीदाराच्या कल्पनेत रमला असावा हे नक्की. शेवटचं कडवं दोघांनी सोबत गायला सुरुवात केली तसा तिच्या काळ्याभोर डोळ्यात हरवलेला समरने तिला आणखीनच जवळ ओढून घेतलं. गोल फिरून ती त्याच्या छातीवर विसावली तसं हळूच डान्स करत समरने नकळतपणे सगळ्यांकडे पाठ फिरवून तिला आपल्या समोर उभं केलं. इतका वेळ सदाचार पाळत सगळ्यांसमोर शांतपणे डान्स करणाऱ्या त्यांनी संधीचा फायदा घेत जाळीदार साडीतून दिसणाऱ्या तिच्या सर्वांगाला हात फिरवत हळूच पाठीवर ओठ टेकवले तसा सरकन काटा येऊन गेला तिच्या अंगाला. आरक्त झालेला गाल आणि प्रेमळ नजरेने त्याला पाहत तिने पुन्हा गिरकी घेतली आणि सरळ होऊन पुन्हा दोघं डान्स करू लागले. दुसऱ्या जोडीचीही काही वेगळी स्थिती नव्हती. साडीत नेहमीच राजला घायाळ करणारी सिमरन आज त्याच्या नजरेत अडकली होती. तेही दोघं एकमेकांना हरवून सगळ्यांच्या नजरेपासून लपवत डान्स कम रोमांस करत होते. दोन्ही जोड्यांना पाहून अनयची चांदणी देखील त्यांच्यात हरवून चाललेली होती. मनाली म्हणाली तसं खरंच जादू होती त्याच्या आवाजात. सगळ्यांसारखीच ती देखील आज फिदा झाली होती त्याच्यावर. त्याच्या गिटारमध्ये हरवून जात डोळ्यात डोळे घालून त्याला एकटक निहाळत बसली होती ती. इतकी सुंदर रात्र असताना कुमार सानूचं आशिकी गाणं नाही गायले तर हा तर सुंदर जोड्यांचा अपमानच. पहिल्या गाण्याच्या नशेत असतानाच पुन्हा गिटारच्या तारा छेडत अनयने पुढचं गाणं गायला सुरुवात केली तसे सगळे त्या गाण्यावर झुलायला लागले. सत्याने आपल्या क्यूट डॉलला सोबत घेऊन नाचायला सुरुवात केली तसा मनाली आणि कस्तुरी पण एकमेकींची पार्टनर होत थिरकायला लागल्या. सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. एका पाठोपाठ एक सलग अनयने त्याच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या चांदणीला पाहत गाणी गायली. तसं पुढचं गाणं खास तिच्यासाठी मनातल्या भावना सांगायला निवडलं होतं. प्यार में खो जाने दो, एतबार किसका है, इंतजार किसका है, अभी न हुए तो फिर कभी, कभी नहीं प्यार को हो जाने दो. संपूर्ण गाणं हे चांदणीसाठी त्याच्या खूप साऱ्या भावना घेऊन आल्या होत्या. खूप काही सांगू पाहत होती.
तो तिला या गाण्यातून मनातून निघालेल्या अर्थभावना तिच्या हृदयाला भिडणार नाही हे तर शक्यच नव्हतं. त्याच्या सुरांनी विचलित होऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती जागची उठली आणि तिथून निघून जायला लागली. तसं त्याच्या पुढच्या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि आपोआप तिचे पाय जागी थबकले. किसी से तुम प्यार करो तो फिर इंतहार करो, कहीं ना फिर देर ना हो जाए, कहीं ना फिर देर ना हो जाए. गाणं कानावर पडलं तशी ती पलटून त्याला पाहू लागली. सरळ सरळ प्रेमाची कबुली मागत होती तिच्याकडे. तिच्या उत्तराची वाट पाहायला किती आतुर झालेला हे तर त्याच्या डोळ्यात पाहूनच दिसत होतं. वाव, जियो मेरे कुमार सानू अँड साधना, काय मैफिल जमवली यार तुम्ही दोघांनी. वाव. अचानक मनालीचा आवाज कानावर पडला तसे सगळे एकमेकांमध्ये हरवलेले भानावर आले. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या खडखडाट करत आपल्या गायक आणि डान्सरचं कौतुक केलं. तसा माईक आणि गिटार साईडला गेले आणि सगळे उठून डान्स फ्लोअरवर आले. साऊंड सिस्टीमला बप्पी लहरींची डिस्को पेन गाणी जोरात वाजायला लागली. तसे प्रेमी जोडपी थोडे वेळ विसावले आणि बॅचलरचा टुंक लागायला सुरुवात झाली. कुणाच्या अंगात नितून आला तर कुणाच्या गोविंदा. वेड्यासारखे पोज देत सगळे गाण्यात तल्लीन झाले होते. इतका वेळ वाट पाहणारी चंचल पण अनयला ओढून घेऊन आली आणि त्यासोबत कंबर हलवत नाचायला लागली. मनालीने पण मोक्षदाला ओढून आणलं तशी ती पण त्याला एक नजर पाहून हळूहळू थिरकायला लागली. सायली आणि कस्तुरी तर आपल्याच धुंदीत होत्या. सत्याने नंदनला पण ओढून घेतलं. नेहमीच काय तुझ्या भाऊच्या तालावर नाचतो, गाण्यावर नाचायची पण मज्जा घे ना जरा म्हणत त्याची मस्करी केली होती. रुही तर त्याच्या सत्तू मामासारखीच सुसाट सुटली होती. डिस्को कमी आणि गोल गोल राणीचा डान्स चालू होता तिचा. सत्या आणि मनालीने लचकपणे चंचलला अनयपासून दूर ढकललं, बाजूला केलं आणि मोक्षदाला मागून धक्का देत त्याच्या समोर ढकलून दिलं. सायली आणि कस्तुरीने तिला गोल घेरून ठेवत नाचण्यात गुंतवून ठेवलं होतं. सगळ्यांना सगळं समजत होतं फक्त चंचलला सोडून. सॉरी मॅडम सॉरी, ते चुकून धक्का लागला का तुम्हाला? मी ते नाचता नाचता सायलीला नंदनचा धक्का लागला तशी ती तोल जाऊन त्याच्या हातावर झुकली. तसा तो तिला सावरून उभं करत, हॅलो मॅडम कुठे हरवलात? लागलं का तुम्हाला? आय एम सॉरी, चुकून धक्का लागला. त्याला एकटक पाहणाऱ्या सायलीला नंदनने आवाज देऊन भानावर आणलं आणि सॉरी बोलून बाजूला निघून गेला. इट्स ओके, नाही लागलं. तुम्ही का शी सडू कुठचा ऐकून पण नाही घेतलं. सायली बोलायला लागली तसा तिचं बोलणं ऐकूनही न घेता बाजूला गेलेल्या नंदनला बडबडत ती पुन्हा डान्स मध्ये गुंग झाली. सत्याने केशरला ब्लॅकमेल करत जबरदस्ती डान्ससाठी ओढून आणलं होतं तर सिमरन पण राजसोबत डान्स करून डिस्कोची मज्जा घ्यायला गेली होती. एकंदरीतच पार्टी एकदम रंगली होती. नाचण्यात 2-3 तास कुठे गेले कुणालाही समजलंच नव्हतं. सगळ्यांना पाहत बसलेले राज आणि समरने म्युझिक बंद करत जेवणाची आठवण करून दिली. तसं सगळ्यांना भुकेची जाणीव झाली. पार्टी समाप्त करत सगळ्यांनी गरमागरम जेवणावर ताव मारला आणि पुन्हा एकदा गप्पांचा आणि मस्तीचा आनंद घेतला होता. हसत खेळत जेवण झाली तसं सगळे शेकोटी भोवती जमा झाले होते. आज सगळ्या बॅचलरने कपलला एकांताने त्यांच्या क्वालिटी टाइम मिळावा याकरिता बाहेर टेंट लावून झोपण्याचा बेत केला होता. तशी स्टॉपला सांगून सगळी सोय पण केली होती. फक्त साजरी आणि रुही यात सामील नव्हत्या. सगळ्यांच्या जुन्या गोष्टींना उजाळा देत पुन्हा गप्पांची मैफिल जमली. तसे सगळ्यांचे बरेच सिक्रेट बाहेर पडले होते. काही काळ गेला तसं नाचून आणि मस्ती करून दमलेली रुही सत्याच्या कुशीत तर तिची आई समरच्या मांडीवर डोकं ठेवून चंद्रावर फिरायला गेल्या होत्या. आज बॅचलर आपापली मस्ती करत रात्र जागवणार होते तर कपल्स त्यांची मस्ती करत साजरी आणि रुहीला घेऊन दोन्ही जोडी आत झोपायला निघाली होती. राज, अनय भैया मोक्षदा को पसंद करते हैं ना?
आज उनके आंखों में साफ पता चल रहा था, ये चांदनी भी वही है ना। रूम मध्ये आले तशी सिमरन स्वतःचा आवरत चौकशी करत, हाँ वही है, वो प्यार करता है लेकिन उसका पता नहीं। उसने कुछ जवाब भी नहीं दिया अभी तक। राज कोट उतरत, वो भी प्यार करती है, उसके भी आंखों से पता चलता है, लेकिन शायद उसकी कोई मजबूरी है। मैंने केशर के साथ उसकी बातें सुनी थी, पता नहीं कुछ तो बात है। राज हम मदद करते हैं ना उनकी, जरूरत पड़े तो हम बात करेंगे उसके मम्मी पापा से। बस अब प्यार के लिए उसका मैका नहीं छोड़ना चाहिए। बहुत तकलीफ होती है, सिमरन आपल्याच नादात बोलत। सिमी घर की याद आ रही है। भावुक झालेल्या सिमरनला समोर उभं करत तो, बहुत, कल पापा का जन्मदिन है। सिमरन डोळ्यातलं पाणी पुसून त्याच्या मिट्टीत शिरत, चलना है उसे मिलने, तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत करत तो। मन तो बहुत है पर वो घर पे नहीं है, अमृतसर गए हैं, चाची ने बताया, और जाके भी क्या फायदा, बात तो वो करेंगे नहीं। सिमरन नाराजित, फिर भी उनके आने के बाद मिलने चलते हैं, मैं बात करता हूँ, मुझे अच्छा नहीं लगता मेरी वजह से तुम उससे दूर हो गई। मैं सुन लूंगा उनकी डांट, लेकिन चलते हैं। राज तिचे डोळे पुसत, सॉरी मैंने तुम्हें भी परेशान कर दिया ना मेरे वजह से। सिमी त्याच्या गालावर हात ठेवून बारीक चेहरा करून, हाँ परेशान तो किया है, चलो उसका हिसाब भी बराबर कर देते हैं। राज तिचे कानातले आणि गळ्यातली ज्वेलरी काढून टेबलवर ठेवत, राज छोडो ना, मस्ती नहीं। राज अचानक तिला उचलून घेतला तशी ती त्याला मारत, छेड़ने के लिए थोड़ी पकड़ा है, तुम्हारे साथ मस्ती नहीं करूंगा तो किसके साथ करूं, और कोई छोटा तुम लाने भी वाली तो नहीं। हाय रब्बा, बदमाश कहीं के, अभी तो शुरुआत है की, अभी कहाँ, अभी तो शुरुआत है। आईचे कानातले माझी चैन गहाण ठेवली आहे, बाबा त्या कपड्यांच्या शोरूम मध्ये जातात पार्ट टाइम जॉब साठी। आईने यावेळी जास्तीची ऑर्डर घेतली आहे, पैसे मागितले त्या प्रधान लोकांनी, जिजूंचं नाव खराब होईल आपल्यामुळे। केशर रूम मध्ये आली तसा आनंदी चेहऱ्यावरचा मुखवटा थंड पाण्याने धुताच वाहून गेला होता। कस्तुरीने सांगितलेलं डोक्यातून जातच नव्हतं, काय करावं, कुठून आणावे इतके पैसे, बाबांना मदत कशी करावी, काहीच मार्ग सापडत नव्हता। चेहरा टावेलने टिपून आरशात स्वतःच्या गळ्यातला तो हिऱ्यांचा मंगळसूत्र पाहिला तशा आईच्या आणि कस्तुरीच्या दागिन्याची आठवण झाली होती। एका हातात ते पकडून विचारात हरवून एकटक पाहत बसली होती। काय करू, यांना सांगू का, नंतर कळले तर खूप रागावतील, स्वतःच्या मनाला प्रश्न करत ती। घरी गेल्यावर सांगू ना, केशर इथे किती आनंदात आहेत सगळे, त्यांना पण किती दिवसांनी मोकळा वेळ मिळालाय स्वतःसाठी, त्यात पण हे समजलं तर रागात पुन्हा काहीतरी करून बसतील। दुसऱ्या मनाचा कौल, दिवसा सगळे होते म्हणून वेळ मारून नेली केशर, त्यांना काही समजलं तरी नाही, पण आता दोघच आहोत, एक क्षणात पकडतील हे मला। दुपारीच त्यांनी ओळखलं होतं मला, काही सांगायचं, काय करू सांगू का, शी काही समजत नाहीये, माझ्यामुळे नेहमीच त्रास होतो की यांना। सिमरन तर राजदादांसाठी काय काय प्लॅनिंग करत होती आणि मी काहीच नाही करत त्यांच्यासाठी, त्यात अजून हे नवीन टेन्शन त्यांना सांगू, नको नको, थोडी वाट पाहते, घरी जाऊन सांगेन, अजून एक दिवस आनंदात घालवायला मिळेल त्यांना, नंतर वरडले तरी खाईन वरडा, पण आज नको। आम्ही इथे असताना कशात एवढी हरवली आहे आमची गुलचडी। समर बाहेरून आला तसा तिला विचारत इतकं तल्लीन पाहून मागून मिठीत घेत, तुम्ही, ते मी असंच। त्यापासून नजर चोरत हातातल्या बांगड्या उतरवत ती, छान झाली ना पार्टी, थकली असतील नाचून नाचून, चेहरा बघ कसा झालाय, चल झोपूया, पाय दुखत असतील तुझे आणि डोकं पण। तिला आरशातून पाहत तो, काय तुम्हाला खरंच झोपायचे, ती गोंधळून त्याला पाहत, हो का, खोटं कसं झोपतात,
ती आमच्याकडे तरी रात्री झोपतात जनरली. तो हातातलं घड्याळ आणि वॉलेट काढून हसून सांगत, नाही म्हणजे ते मला सिमरन असं म्हणत होती की नजर आजूबाजूला फिरवत शब्दांची जुळवाजुळव करत ती काय म्हणत होती सिमरन? तिच्याकडे एक नजर टाकून अंगातला कोट काढून तो हेच की आज रात्री ते पुन्हा शब्दांची जुळवाजुळव करत ती थोडं ओशाळून, केशर सांग ना पटकन, किती वेळ नुसतं ते लावलंय? हाताच्या बाह्या फोल्ड करत तो. सिमरनने पहिल्या रात्रीच्या सगळ्या टिप्स तिला देत नवऱ्याला खुश कसं ठेवायचं याबद्दल नको ते सगळं सांगितलं होतं. नवरे काही बोलत नाही, पण आपण समजून घ्यायचं असतं त्यांना केव्हा काय हवं. त्यांना खुश ठेवणं हे आपलंच काम असतं. एक ना अनेक किस्से सांगून तिला रूम मध्ये पाठवलं होतं. ती पण तेच डोक्यात ठेवून त्याला सांगायचा प्रयत्न करत होती जे तिला जमत नव्हतं. तो काही बोलत नसला तरी त्याचीही काही इच्छा असणारच ना. काय ग, काय म्हणत होती केशर? कशात हरवली आहेस मगाचपासून? सांगतेस ना? तिला शांत उभं पाहिलं तसं तो हा ती सांगत होती की आज रात्र जागवा याची. खाली नजर झुकून कशी तरी त्याला सांगत, काय रात्र जागवायची? अरे वा, आम्ही तर केव्हाच तयार आहोत रात्र जागवायला. फायनली आज मुहूर्त लागला. ग्रेट, मी लगेच येतो फ्रेश होऊन, मग जागू सोबत रात्र. आलोच. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो आत निघून गेला. केव्हाचे तयार होते म्हणजे? हे खरंच रात्र जागवणार? पण मी तर असंच. त्यांनी खरंच या टेन्शन मध्ये मला तर काही सुचत नाहीये. सगळं जमेल ना मला? देवा, अजूनच टेन्शन वाढवलं. नेहमी तर त्यांना न बोलता पण कळायचं, पण आज काहीच नाही विचारलं. त्यांनी आनंदाने होकार दिला तशी स्वतःच्याच विचारा टेन्शन मध्ये येत ती आता बोलून तर बसली होती. त्यामुळे जे होईल ते पाहायचं होतं फक्त. केशर, नको विचार करू आता. कधी ना कधी हे होणारच होतं ना. आत्ता हा क्षण तुला काही वेगळ्या प्रकारे आणि आनंदाच्या क्षणी घडावा अशी अपेक्षा होती, पण ठीक आहे. त्यांना किती आनंद झालाय बघ ना. आणि का नाही होणार त्यांना आनंद? त्यांनी त्यांचं प्रेम कबूल केलंय. शिवाय मी त्यांची बायको आहे. त्यांचा अधिकार आहे तो. मी किती दिवस फक्त स्वतःचा विचार करू? आपल्याच विचारात अडकलेली ती इकडून तिकडे फेऱ्या मारत त्याची वाट पाहत होती. काय करू मी? माझे केस ठीक आहेत ना? ही साडी ठीक आहे ना? टचअप करू का? बेडवर बसू की सोफ्यावर? नाही, बाल्कनी मध्ये बसते. नको, थंडी आहे तिथे. बेडवर बसते. बेडवर? बापरे, तिथे तर नको. उभीच राहते. शी बाई, खूप रडू येते मला. काहीच का सुचत नाही. डोकं पूर्ण गोठून गेले सगळ्या विचाराने. हात बघ, माझे फ्रीज मध्ये ठेवलेत असं वाटायलं. असंच होत असेल का सगळ्यांना? सिमरनने तर याबद्दल काही सांगितलं पण नाही. कुठून बुद्धी सुचली आणि तिला चिडवलं. शहाणपणा केली तिला चिडवायचा. त्यामुळे बसली ती पण सगळं सांगत. पण ती तर किती खुश होती सांगताना. मलाच का टेन्शन आलंय? मी झोपतेच, मरू दे. नुसत्या विचाराने गार पडलेली ती काय करू आणि काय नको याच टेन्शन मध्ये आली होती. कधी आरशात पाहून केस विंचरत होती तर मध्येच गालावर स्पंज फिरवला. कधी बाल्कनीत जाऊन आली तर कधी सोफ्यावर बसून राहिली. एवढं करून पण काहीच न सुचून शेवटी बेडवर आडवी झाली आणि पूर्ण अंगावर रजई ओढत अंग चोरून झोपून घेत. हे काय, रात्र जागवायची होती ना? मी तर किती आनंदात तयार होऊन आलो आणि तू झोपलीस पण. बाहेर येऊन तिला झोपलेलं पाहिलं तसं तिच्या रजईमध्ये शिरत